शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ मॅम. आले सगळे. शुभ संध्याकाळ. शुभ संध्याकाळ. काय केलं? कसा केला तुम्ही संडे स्पेंड? वीकेंड तुमचा आठवड्याचा? कोणी कोणी काय काय केलं? हम्म. ठीक आहे, आपण 2 मिनिटं थांबूया. तोपर्यंत अजून तुमचे मित्र जॉईन होतील. मग आपण सुरुवात करूया. प्रार्थना सुरू करूयात आपण. आता कोणाला येते आपली प्रार्थना? माझा आवाज येतोय सगळ्यांना? हो मॅम. हा. हो. मग प्रार्थना सुरू करूयात का आता आपली? आणि वर्ग सुरू करूयात. नमस्ते मॅम. नमस्ते. पहिलं कडवं कोण म्हणणार प्रार्थनेचं? आरव म्हणतोस तू? हो मॅम. चालेल. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना आणि हेच आमचे मागणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. धर्म जाती प्रांत भाषा द्वेष सारे संपू दे. एक निष्ठा एक आशा एक रंगी रंगू दे. अन पुन्हा पसरो मनावर शुद्धतेचे चांदणे, माणसाने माणसाशी माणसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. छान. छान म्हटलीस प्रार्थना. सर आज काय घेऊयात? पुस्तक सुरू करूयात का? आपण त्यांना सांगितलं नाही ना काय घ्यायचंय ते, मग पुढच्या वर्गापासून आपण पुस्तकातलं शिकवूया. चालेल. चालेल. आज आपण अंकगणित वगैरे घेऊया, किंवा तुम्ही मराठीतलं की दुसरं काही असेल ते घेऊया, किंवा सामान्य ज्ञान घेऊया. चालेल. चालेल. मग पुढच्या वर्गापासून सगळ्यांनी हे पुस्तक आपल्या सोबत ठेवायचं, जे आपण आधी म्हटलं होतं ना, सुलभ भारती मराठी 6वीचं पुस्तक आहे. ह्यातले आपण काही धडे आणि काही कविता शिकणार आहोत.
ते आपण पुढच्या आठवड्यापासून नेक्स्ट वीक पासून सुरू करूया. माझ्याकडे ऑलरेडी बुक आहे. आहे ना? छान. सगळ्यांकडे आहे ना बुक? सगळ्यांनी माझ्या काढली कॉपी प्रिंट आउट त्याची? हा. तुझ्याकडे आहे तनिष्का? नाही, कडे नाहीये, मी आज मी प्रिंट आउट प्रिंट घेईन. काढेल. ठीक आहे, ठीक आहे. मग प्रिंट आउट काढून ठेवा. आपण पुढच्या रविवारी ह्या पुस्तकाचा अभ्यास सुरू करूया. मग आज सर सांगतील आपण काय घेऊया, तसं सुरू करूया. हे डॉक्टर प्राजक्ता म्हणून कोणी जॉईन केलंय? मी विहीर. मिहीर का? ओके. बरं, आपण आज ना थोडं सामान्य ज्ञान घेऊया. ठीक आहे. तुम्हाला ऋतूंविषयी माहिती आहे का? ऋतू म्हणजे काय? ऋतू कशाला म्हणतो आपण? सीझन्स. सीझन्स. इंग्लिश मध्ये त्याला सीझन्स म्हणतो. तर मुख्य ऋतू कुठले कुठले आहेत कोण सांगेल? उन्हाळा, अजून हिवाळा आणि पावसाळा. बरोबर. तर मुख्य ऋतू हे 3 असतात: उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर तुम्हाला लक्षात आलं ला मराठीत काय म्हणतात? ऋतू. ठीक आहे, सगळ्यांनी मराठीत काय म्हणतात? वही आणि पेन्सिल किंवा पेन घेऊन बसायचं आहे. ठीक आहे. सीझनला मराठीत काय म्हणतात? ऋतू. ऋतू मुख्य ऋतू म्हणजे मेन 3 ऋतू म्हणजे मुख्य 3 ऋतू असतात. पहिला उन्हाळा, लिहा वहीत लिहा. उन्हाळा, पावसाळा आणि तिसरा ऋतू हिवाळा. मुख्य ऋतू 3. मराठी 12 महिन्यांची नावं माहिती तुम्हाला? हो मॅम. हो सर. चल मला सांग बरं, मराठी 12 महिने कुठले कुठले आहेत? त्यांची नावं सांग. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन, कार्तिक, मार्गशीर्ष, पौष, माघ, फाल्गुन. अगदी बरोबर. आता ही जी 12 नावं आहे ती लिहिता येईल तुम्हाला मराठीत वहीमध्ये? हो सर. एक एक करून लिहा. मी पण इकडे पाटीवर लिहितो, तुम्ही वहीत लिहायचंय. मी दाखवतो तुम्हाला. पटापट लिहायचं, आपल्याला बरंच काही शिकायचं आज. चैत्र, वैशाख, हे बघा, चैत्र, वैशाख, आणि तुम्ही ओळीने एका खाली एक लिहा. चैत्र नंतर खाली वैशाख, नंतर पुढचा महिना ज्येष्ठ, एका खाली एक लिहा ओळीने. लिहून हे 2 लिहून झाले, चैत्र आणि वैशाख. नवीन त्याला पुढचा महिना वैशाख नंतर कोणता येतो? ज्येष्ठ, आषाढ. ज्येष्ठ लिहा, ज्येष्ठ. नंतर येतो आषाढ. असं लिहा. ठीक आहे. हे बघा, दिसतंय सर्वांना? लिहून झालं की मला सांगत चला, म्हणजे मी पुढचे 2 महिन्यांची नावं लिहिणार. लिहून झालं सर्वांना? सर.
हो सर. पुढचे दोन येतील आता ज्येष्ठ आषाढ नंतर श्रावण भाद्रपद. बरोबर. लिहा श्रावण. हे बघा श्रावण भाद्रपद. सर माझं झालं. ओके, एकाखाली एक लिहायचं आहे सर्वांनी. लिहून झालं की मला सांगा. झालं मी पुढचे 2 महिन्यांची नावं सांगतो. झालं सर. झालं सर. ओके, श्रावण भाद्रपद, त्याच्यानंतर अश्विन. अश्विन नंतर कार्तिक. दिसतंय सर्वांना? अश्विन कार्तिक. शिवाजी महाराजांचा शोध त्याला व जोडायचं. अश्विन कार्तिक. माझी बुक आहे ना, पाहिजेच का तुला घ्यायचं? तू घे ना इकडून. झालं लिहून? हो सर. नसेल झालं तर मला सांगायचं, नाही हो समजलं तर. सर. झालं. रुद्र झालं तुझं लिहून? सर. रक्षित, हो सर. कार्तिक. कार्तिक लिहून झालं? हो सर. तुझं लिहून झालं? ठीक आहे. मिहिर झालं लिहून ना? पुढचा अश्विन कार्तिक, त्याच्यानंतर मार्गशीर्ष. लिहा सगळ्यांनी. मार्ग, मार्ग शीर्ष. मार्ग शीर पौष. सर माझे सगळे वारे लिहून झाले. ओके ओके. हे बघा मार्गशीर्ष पौष. ज्यांचं झालं त्यांनी बघत चला, आणि ज्यांचं नाही झालं त्यांनी लिहित चला. बोलता बोलता लिहायचं म्हणजे लक्षात राहतं आपलं. मार्गशीर्ष पौष. सर झालं. पौष, मार्गशीर्ष पौष. चला त्याच्यानंतर पुढचे 2 शेवटचे माघ फाल्गुन. आणि फाल्गुन. माघ आणि फाल्गुन. लिहा लिहा नाव लिहा. फाल्गुन. सर माझे सगळे 12 महिने लिहून झाले. खूप छान. पण ते लिहिलेत का ते तपासून बघा, ठीक आहे? हे बघा माघ आणि फाल्गुन. माघ फाल्गुन. झालं लिहून? हो सर. आता किती झाले? 12 झाले नाव? हो सर. बघा पहिली जी 2 महिने आहेत चैत्र. आता मुख्य ऋतू बघितले. मुख्य ऋतू कुठले बघितले? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. तर उन्हाळा हे मराठी महिन्यांमध्ये कुठल्या 4 महिन्यांमध्ये असतो ते समजून घ्या. उन्हाळा हा पहिले 4 महिने चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ या 4 महिन्यांमध्ये उन्हाळा असतो. तर आता तुम्ही ती नावं एकाखाली एक लिहिली. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, बरोबर? तर त्याच्या पुढे असं लिहायचं. 4 नावं लिहिले ना, तिथे लिहायचं उन्हाळा.
असं करून लिहायचं. आता इथे 1, 2, 3, 4 की चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ अशी त्या साईडला लिहायचंय उन्हाळा. म्हणजे काय, ह्या 4 महिन्यांमध्ये उन्हाळा ऋतू असतो. लिहा उन्हाळा. लिहिलं का सगळ्यांनी? हो सर. तसंच पुढचे 4 ऋतू कुठले येतात? श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक. ह्या सर 4 असतो पावसाळा. लिहा. समजलं का मी काय सांगतो इथे? लक्षात आलं हो सर? सर. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ आणि आषाढ हे 4 महिन्यांमध्ये उन्हाळा असतो. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक ह्या 4 महिन्यांमध्ये पावसाळा असतो. लिहा. आणि उरलेले शेवटचे 4 महिने म्हणजे मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन ह्या 4 महिन्यांमध्ये काय असतो? हिवाळा. हे लक्षात राहिलं पाहिजे. आता जे आपण 3 ऋतू बघितले ते मुख्य ऋतू बघितले. तुम्हाला उपऋतूंची नावं माहिती आहे? उपऋतू हो. कुठली कुठली? ऑटम स्प्रिंग त्याला म्हणतात का? मराठी वसंत वसंत हा, वसंत शीर्ष, हेमंत बरोबर. आणि ग्रीम असं काहीतरी आहे. ग्रीष्म. हा, ग्रीष्म. बरोबर. सुंदर प्रयत्न काय तनिष्क. वरद वरद. वरद. वरद आणि तनिष्का दोन्ही एकाच याच्यात हा. जन्मले. बरं, मी लिहितो तुझं नाव पण लिहितो. तर प्रयत्न छान शरद केला. शरद. बरोबर बरोबर. तर आता मी सांगतो. उपऋतू 6 उपऋतू असतात. 3 मुख्य ऋतू आणि 6 उपऋतू. तर त्या उपऋतूंची नावं लिहायची आता खाली आपल्याला. सर जसे हा बोल बेटा. म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ याच्यामध्ये उन्हाळा राहतो. तर बरोबर. त्या 4 लाईन मध्ये तर त्या मोठ्या मोठ्या अक्षरात लिहायचं आहे का छोट्या छोट्या? काय लिहायचंय? म्हणजे चैत्र, वैशाख, ज्येष्ठच्या समोर हे आहे ना 1 मिनिट मी तुला उन्हाळा. 1 मिनिट थांब. तू कन्फ्युज झाली. मी तुला सांगतो कसं लिहायचं. 1 मिनिट थांब. 1च मिनिट द्या मला. सर वर्षा. हो 1 मिनिट हा. बरोबर सांगितलं मी. हे बघ, आता हे जे 4 नावं तू लिहिले ना, मी तुला कसं सांगतो, याच्या पुढे एक असा कंस करायचा. हा. ह्या 4 याच्यामध्ये काय असतो? उन्हाळा. म्हणजे किंवा असं लिहिलं चालेल. ठीक आहे. उन्हाळा. तुम्हाला असं नाही जमलं तर तुम्ही असं एक बॉक्स, हाफ बॉक्स केला तरी चालेल. असं म्हणजे या पहिल्या 4 महिन्यांमध्ये काय असतो? उन्हाळा. असं लिहायला सांगितलं. हे समजलंय सर्वांना? असं लिहिलं सर्वांनी? ठीक आहे. तर आता आपण उपऋतूंची नावं बघणार आहोत. उपऋतू कुठले कुठले? पहिल्या ऋतूचं नाव लिहायचं. पहिल्या उपऋतूचं नाव लिहायचं वसंत. लिहा. वसंत. नंतर ग्रीष्म. वसंत. नंतर दुसरा उपऋतू ग्रीष्म. लिहा वहीमध्ये. हे पण नावं एका खाली एक लिहायची आहेत. सर माझे सगळे 6 लिहून झाले. व्हेरी गुड. ग्रीष्म. इकडं बघ, तिकडं नको. लिहून झालं की मला सांगत चला, म्हणजे मी पुढचे 2 ऋतूंची नावं लिहिणार. माझं झालं. ओके. मिहीर झालं तुझं लिहून? यक्षित, रुद्रा? झालं सर. ओके. अधिश्री? सर लिहत आहे. अधिराज? झालं. झालं सर. ओके. मग त्याच्यानंतर पुढची 2 ऋतू कुठले? वर्षा आणि शरद. लिहा वर्षा.
वर्ष आणि काय? शरद. वर्षा आणि शरद. सर झालं. आरवचं झालं. तनिष्का, वरद तुमचं लिहून झालं. रुद्रा, झालं सर. राज, झालं सर. थांबूया. आदिश्री लिहिते, तिचं लिहून झालं की मग पण पुढचे 2 ऋतू लिहूया. झालं सर. ओके. तर पुढचे 2 ऋतू आहे हेमंत आणि शिशिर. हेमंत लिहा. हेमंत आणि शिशिर. हे बघा लिहिले पाटीवर, हेमंत आणि शिशिर. सर झालं. ओके. झालं सर. ओके. हेमंत आणि शिशिर. झालं सर माझं. ओके. तर आता बघा, आपण 3 मुख्य ऋतू बघितले, 6 उपऋतू बघितले. आता हे उपऋतू कधी कधी येतात ते पण आपण बघणार आहोत. मुख्य ऋतू कधी कधी येतात ते बघितलं आपण. पहिले 4 महिन्यात उन्हाळा येतो, त्याच्यानंतरच्या 4 महिन्यात पावसाळा येतो आणि त्यानंतरच्या शेवटच्या 4 महिन्यात हिवाळा येतो. तर आता पहिले ते जे 2 महिने चैत्र आणि वैशाख याच्यामध्ये वसंत ऋतू येतो. तर लिहा आता, वसंत ऋतू कधी येतो? 1 आणि 2 म्हणजे काय? चैत्र आणि वैशाख ह्या 2 महिन्यांमध्ये कुठला ऋतू असतो? उपऋतू वसंत. लक्षात आलं का तुमच्या? हो सर. 1 आणि 2 त्याच्या पुढे असं लिहायचं वसंत. 1 आणि 2 च्या इथे म्हणजे तुमचे नाव असतील चैत्र आणि वैशाख. इकडे तुम्ही उन्हाळा लिहिलं ना, त्याच्या बाजूला पुन्हा असंच करायचं, एक छोटा 2 याचा हे करायचं आणि तिकडे वसंत लिहायचं. आलं का लक्षात काय सांगतोय ते? वसंत ऋतू कधी येतो? झालं. कुठल्या महिन्यात येतो वसंत ऋतू? चैत्र आणि वैशाख. अगदी बरोबर. बरोबर. त्याच्यानंतर पुढच्या जे 2 महिने आहेत, ज्येष्ठ आणि आषाढ, याच्यामध्ये ग्रीष्म ऋतू येतो. लिहा, ज्येष्ठ आणि आषाढच्या पुढे असं स्क्वेअर करून तिकडे लिहा ग्रीष्म. सर आम्ही कॉमा पण देऊ शकतो. देऊ शकतात, काही हरकत नाही. म्हणजे पहिली जी 2 महिने त्याच्यामध्ये वसंत ऋतू असतो, त्यापुढील जी 2 महिने येतात त्याच्यात ग्रीष्म ऋतू असतो. मग आता उन्हाळ्यामध्ये 2 उपऋतू येतात. कुठले 2 उपऋतू झाले मग आता? वसंत आणि ग्रीष्म. अगदी बरोबर. वसंत आणि ग्रीष्म ही 2 उपऋतू आली उन्हाळ्यामध्ये आणि उन्हाळा हा पहिल्या 4 महिन्यात येतो. आता पुढे जाऊयात. पुढची जे 2 महिने आहे श्रावण आणि भाद्रपद, ह्या 2 महिन्यामध्ये वर्षा ऋतू येतो. उपऋतू कुठला येतो? वर्षा. लिहा, त्याच्या पुढे लिहा श्रावण आणि भाद्रपद ह्या 2 महिन्यात वर्षा हा उपऋतू येतो. आरव काय झालं? तर काय सर? काय झालं का? उभा आहेस का तू? बसलं. ओके. लिहून झालं?
सर. या 2 महिन्यात वर्षा हा उपऋतू येतो. त्याच्या पुढील जी 2 महिने आहेत कुठली आहेत? अश्विन आणि कार्तिक. शरद. याच्यामध्ये शरद ऋतू येतो. लिहा. कारण की मी पहिलेच लिहून ठेवलं होतं, म्हणजे आताच पटकन. तर मग आता आपण याच्यातनं काय शिकलो? पावसाळा ह्या मुख्य ऋतूमध्ये 2 उपऋतू येतात. कुठले उपऋतू येतात? वर्षा आणि शरद. वर्षा म्हणजे काय माहिती का तुम्हाला? वर्षा म्हणजे पाऊस. पावसाला आपण वर्षा म्हणतो. ठीक आहे. वर्षा आणि शरद हे ऋतू पावसाळ्यात येतात, उपऋतू. त्याच्या पुढचे 4 महिने कुठले आहेत? मार्गशीर्ष आणि पौष या 2 महिन्यात हेमंत ऋतू येतो, उपऋतू. मार्गशीर्ष आणि पौष या 2 महिन्यांमध्ये हेमंत हा उपऋतू येतो. लिहा सर्वांनी. आणि त्यापुढील उरलेली शेवटची जी 2 महिने आहे, शेवटची माघ आणि फाल्गुन, याच्यामध्ये शिशिर ऋतू येतो. झालं सर. बरोबर. तर मग आता ह्या शेवटची जी 4 महिने आहेत त्याच्यात मुख्य ऋतू कुठला असतो? उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा. शेवटच्या 4 महिन्यात कुठला ऋतू असतो? हेमंत आणि शिशिर. मुख्य ऋतू. विसरलात? हिवाळा. शेवटची जी 4 महिने आहेत, मार्गशीर्ष, पौष, माघ आणि फाल्गुन, या 4 महिन्यांमध्ये मुख्य ऋतू हिवाळा आणि उपऋतू आणि शिशिर. समजलं सर्वांना? नाही, बिलकुल नाही. नाही समजलं? वरद हो समजलं? हो. बर. आता मी प्रश्न विचारतो, बघूया कोणाला किती समजलं. श्रावण, भाद्रपद, आश्विन आणि कार्तिक याच्यात कुठला मुख्य ऋतू येतो? कोण सांगेल? पावसाळा. बरोबर. श्रावण, भाद्रपद. त्याच्यातली 2 उपऋतू कुठली? रुद्र तू सांग. रुद्र सांग. काय सर? पावसाळ्यातली 2 उपऋतू कुठली? सर वर्षा आणि मी दुसरं लिहिताना माझं नेटवर्क डिस्कनेक्ट झालेलं. शरद. शरद ली. हेच मी म्हणतोय, जर नाही समजलं तर विचारत चला, कारण आपल्याला शिकणं महत्वाचं आहे. ठीक आहे. तसं उन्हाळा कुठल्या 4 महिन्यात येतो आणि त्याचे 2 उपऋतू कुठले उन्हाळ्यातले? वसंत आणि ग्रीष्म. ग्रीष्म. बोल नवीन. ग्रीष्म. मीही मला ऐकायचंय. ग्रीष्म. बरोबर. 4 महिन्यात येतो? चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ. बरोबर. आता समजलंय तुम्हाला? मराठी महिने, त्यात येणारे 3 मुख्य ऋतू आणि त्यात येणारे 6 उपऋतू, हे शिकलो आपण आज. ठीक आहे. तर आता ह्याच मराठी महिन्यांमध्ये येणारे सण कुठले ते पण शिकूया आपण आज. म्हणजेच हे एक पूर्ण संपेल आपलं. तर चैत्र जो महिना असतो, चैत्र महिन्यात कुठले सण येतात माहिती? कोणाकोणाला माहिती? सर, चैत्र म्हणजे जानेवारी. नाही. बाबाचा बर्थडे ऍक्च्युली जानेवारीला आता, तर मी म्हटलं की चैत्र म्हणजे जानेवारी, तर थोडं कन्फ्युजन होऊन गेलं होतं माझं. चैत्र म्हणजे एप्रिल. हा, तर बघा आपला गुढीपाडवा जो येतो ना, तो चैत्र महिन्यात येतो. आपलं मराठी नवीन वर्ष सुरू होतं ना गुढीपाडव्याला, बरोबर? तर लिहा आता. मग आता तुम्ही नावं जी लिहिली आहेत ना महिन्यांची, त्याच्याच पुढे
हे पण लिहा, सण पण लिहा. ठीक आहे. तर चैत्र महिन्यात कुठले कुठले सण येतात ते लिहायचंय. पहिला सण येतो गुढीपाडवा. नाव लिहायची यांनी, गुढीपाडवा. मी लिहून दाखवू की लिहिता येईल तुम्हाला? सांगा, लिहून दाखवू की लिहिता येईल? लिहिता येईल मला. ओके. आरव, मिहिर, कनिष्का, बरद, रुद्र, जमेल लिहिता गुढीपाडवा? सर झालं. सर झालं. ओके. त्याच्यानंतर दुसरा सण येतो रामनवमी, चैत्र महिन्यात. रामनवमी, ज्या दिवशी रामाचा जन्म असतो, भगवान श्री रामचंद्रांचा जन्म. रामनवमी. झालं सर सर. आणि हनुमान जयंती पण येते ना? अगदी बरोबर. पुढचं तेच सांगणार होतो मी. हनुमान जयंती पण येते त्या महिन्यात. चैत्र महिन्यात गुढीपाडवा, विशेष सण असतात आपले हे. रामनवमी आणि हनुमान जयंती लिहा. हनुमान जयंती रामनवमीच्या मागे लिहायचं आहे का? हा, एकाखाली एक लिहा. चैत्र महिन्यात कुठले सण येतात असा जर प्रश्न विचारला तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे की चैत्र महिन्यात गुढीपाडवा, रामनवमी, हनुमान जयंती यासारखे सण येतात. त्याच्यानंतरच लिहा पुढचा महिना कुठला? वैशाख. वैशाख काय सण असतो मुख्य आपला? अक्षय तृतीया. माझ्या बाबाचं नाव अक्षय आहे. व्हेरी गुड. तर अक्षय तृतीया लिहा. लिहिता येईल का? लिहून दाखव. तर लिहून दाखवा ना. बर. जर नाही समजलं तर विचारत चला, मी लिहून दाखवेल, असं काही नाही. ठीक आहे. हे बघा, अक्षय तृतीया. य लिहिला तरी चालेल किंवा य ला य जोडला तरी चालेल. अक्षय तृतीया. सर झालं. तृतीया. तृतीया, अक्षय तृतीया. सर झालं. बरोबर. त्याच्यानंतर पुढचा ज्येष्ठ महिना. महिन्यात काय येते? वटपौर्णिमा लिहा. वटपौर्णिमा. वटपौर्णिमेला काय करतात ते माहिती का तुम्हाला? वटपौर्णिमेला झाडाला ते दोरी बांधतात. बरोबर. वटपौर्णिमा. आपली आई जाते ना पूजा करायला वडाची, त्याला म्हणतात वटपौर्णिमा. पौर्णिमा. प पला काना पा, त्यावर दोन मात्रे पौ. पौर्णिमा. सर झालं. सर झालं. बरोबर. झालं सर. त्याच्यानंतर आषाढ महिना. आषाढ महिन्यात काय असतं सांगा बरं? काय असतं आषाढ महिन्यात? एकादशी असते ना, मोठी एकादशी असते, आषाढी एकादशी लिहा. आषाढी एकादशी लिहून दाखवू का? नको सर. हे बघा, आषाढी एकादशी ही असते आषाढ महिन्यामध्ये. सर झालं. बर. सर झालं. बरोबर. झालं सर. त्याच्यानंतर कुठला महिना असतो आषाढ नंतर? श्रावण. श्रावण. श्रावण महिन्यात काय काय असतं सांगा? पहिला सण असतो नागपंचमी लिहा. नागपंचमी.
लिहून दाखवू? नको हो सर. सर. मिहिर लिहून दाखवू? काय झालं लिहून? सर हो. लिहून दाखवू? झालं. हो. मला नीट सांग तू, मिहिर लिहून हो दाखव का? सर. बर, एक मिनिट लिहून दाखव. नागपंचमी. तुम्ही मला सांगत चला, लिहिता यायला पाहिजे आपल्याला. नसेल जमत तर मला सांगत चला. झालं सर. पहिला सण येतो नागपंचमी. हो सर झालं. झालं सर. ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा सण येतो श्रावण महिन्यात, रक्षाबंधन. रक्षाबंधन. लिहून दाखवतो, एक मिनिट. रक्षाबंधन. तर पुढच्या महिन्यात तोच महिना. श्रावण महिन्यात नागपंचमी, त्याच्यानंतर दुसरा सण येतो रक्षाबंधन. मी अजून श्रावण महिन्याच सांगतोय, आपण गेले नाही पुढे अजून. ठीक आहे. ओके सर. श्रावण महिन्यातला पहिला सण असतो नागपंचमी, त्याच्यानंतर रक्षाबंधन, त्याच्यानंतर तिसरा सण येतो. कुठला सण असतो? होळी. गोकुळाष्टमी. लिहा. गोकुळाष्टमीला काय असतं? कृष्णाचा जन्म होतो. बरोबर, गोकुळाष्टमी. कसं लिहायचं ते बघा, आता मी लिहून दाखवतो. हे बघा, गोकुळाष्टमी. गोकुळाष्टमी. सर झालं. सर झालं. ठीक आहे. तर श्रावण महिन्यात 3 सण बघितले आपण. पहिला नागपंचमी, दुसरा रक्षाबंधन आणि तिसरा गोकुळाष्टमी. त्याच्यानंतर पुढचा महिना भाद्रपद. सांगा बरं, भाद्रपद महिन्यात काय असतं? सगळ्यांचा आवडतं सण असतो भाद्रपद महिन्यात? होळी. नाही. माळी. दिवाळी. गणपती. गणेश चतुर्थी. लिहा. गणेश चतुर्थी. गणेश चतुर्थी. झालं सर. हे बघा, गणेश चतुर्थी. चतुर्थी. गणेश चतुर्थी. झालं. त्याच्यानंतर अनंत चतुर्दशी असतो ना. अनंत चतुर्दशीला काय करतो आपण? सांगा. वर्ल्ड हेल्थ डे का? वर्ल्ड हेल्थ डे. अनंत चतुर्दशीला आपण गणपतीचं विसर्जन करतो. गणपती त्याच्या त्याच्या गावाला जातात. बरोबर आहे ना? हो सर. अनंत चतुर्दशी. हे बघा, असं लिहायचं. लिहा. बोल. अनंत. तर झालं. चतुर्थी. चतुर्दशी. अनंत चतुर्दशी. झालं सर. अजून एक सण असतो. कुठला असतो? हरतालिका. लिहा. हरतालिका. गणपतीच्या आधी असतो हा सण, हरतालिका. त्याच्यामध्ये गौरी मांडल्या जाते. गणेश गौरी. बरोबर.
झालं सर. झालं लिहून? चला, पुढचा महिना कुठला आहे भाद्रपद नंतर? अश्विन. अश्विन महिन्यात काय काय येतं ते बघूया आपण. अश्विन महिन्यात येतो सण दसरा. लिहा. दसरा. दसरा. झालं सर. झालं सर. झालं सर. त्याच्यानंतर असतं कोजागिरी पौर्णिमा. लिहा. कोजागिरी पौर्णिमा. झालं सर. झालं सर. झालं सर. झालं सर. कोजागिरी पौर्णिमा. त्याच्यानंतर असतं लक्ष्मीपूजन. लिहा. लक्ष्मीपूजन. झालं सर. झालं लिहून सगळ्यांचं? लक्ष्मीपूजन. हो झालं सर. मग आपण कुठले कुठले सण बघितले अश्विन महिन्यात? दसरा, कोजागिरी पौर्णिमा आणि लक्ष्मीपूजन. त्याच्यानंतर पुढचा जो महिना येतो अश्विन नंतर, तो कुठला येतो? कार्तिक. कार्तिक महिन्यात कुठले कुठले सण येतात? लिहा. बलिप्रतिपदा. 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 बरोबर. नंतर दुसरा सण असतो भाऊबीज. लिहा. भाऊबीज. क्लास चालू आहे ना? कळत नाही तुला? भाऊबीज दुसरा सण. झालं सर. त्याच्यानंतर अजून एक असतो, आपण बघा आता तुम्ही बघितलंय का, तुळशीचा विवाह करता. तुळशी विवाह. लिहा. म्हणजे तुळशीचं लग्न लावतात. तुळशी आणि कृष्ण. तुळशी विवाह. तुळशी विवाह. लिहा. झालं सर. तुळशी विवाह. विवाह. विवाह म्हणजे लग्न. विवाह म्हणजे लग्न. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचा सण, पुढचा महिना कुठला येतो? मार्गशीर्ष. मार्गशीर्ष महिन्यात सण येतो दत्त जयंती. लिहा. श्री दत्त महाराजांची जयंती. दत्त जयंती. झालं सर. झालं सर. इकडे दत्त जयंती. झालं सर. त्यानंतर दुसरा सण येतो देव दिवाळी. लिहा. देव दिवाळी. सर देव दिवाळी काय असतं? त्या दिवशी देवांची पूजा करतात. देव दिवाळी. सांगतो मी एक एक सणाची आपण माहिती शिकूया आणखी. देव दिवाळी. देव दिवाळी. मार्गशीर्ष महिन्यात दोन सण असतात, दत्त जयंती आणि देव दिवाळी. पौष. पुढचा महिना कुठला आहे? पौष. पौष महिन्यात काय येते? मकर संक्रांत. लिहा. सर. मकर संक्रांत. यक्षित बोल, काय झालं?
देव दिवाळी परत लिहितो का? लिहून देऊ का? हा. बर. मकर दिवाळी. संक्रांती. हे बघ यक्षित, हा. हा झाला मार्गशीर्ष महिन्यातला सण. त्याच्यानंतर पौष महिना. पौष महिन्यात येतो मकर संक्रांती. लिहा आपण झालं. लिहिला सर्वांनी पौष महिन्यातलं मकर संक्रांती का लिहून दाखव? झालं वाढवायचं सर. असेल येत तर सांगेन तुम्हाला. हे बघा मकर संक्रांती. सर. झालं लिहून? हो सर. यक्षित, मिहीर, हा झालं. अधिराज, आरव. हो. ठीक. तर पुढचा महिना माघ. माघ महिन्यात काय येतो? महाशिवरात्री. लिहा माघ महिन्यात येते महाशिवरात्री. आता जो महिना चालू आहे ना तो माघ महिनाच चालू आहे मराठी कॅलेंडर नुसार. पौष महिना संपला काही दिवसापूर्वी आणि माघ महिना सुरू आहे. मग ह्याच्यात गणेश जयंती सुद्धा येते. बरोबर. म्हणजे गणपती बाप्पा जो आहे त्याचा जन्मदिवस गणेश जयंती आणि महाशिवरात्री येते. शिवरात्री पण येईल आता 20 तारखेनंतर, 26 तारखेला तर महाशिवरात्री. आणि आता जसं मॅडमने सांगितलं तसं दुसरा सण आहे गणेश जयंती. लिहा गणेश जयंती. गणेश जयंती आणि गणेश चतुर्थीला दोन्ही टाइम गणपती चालू शकतो. हो हो दोन्ही टाइम गणपती बसतात. पण जास्त जी भाद्रपद चतुर्थी असते तिथे जास्त प्रमाणात बसले जातात. पण गणपतीचा मूळ जन्मदिवस किंवा तुमच्या शब्दात आपण ज्याला बर्थडे म्हणू तो माघ महिन्यात असतो. कळलं? झालं लिहून माघ. त्याच्यानंतर शेवटचा महिना येतो फाल्गुन. तर फाल्गुन मध्ये काय असतं? होळी. अगदी बरोबर. पहिला होळी सण असते. होळी. सगळ्यांना आवडते ना होळी खेळायला? कुणाकुणाला आवडते? आपण म्हणतो ना होळी रे होळी पुरणाची पोळी. पुरणाची पोळी खाता ना तुम्ही होळीच्या वेळेस? हो. होळी लिहिला. पुढचा सण आहे धुलीवंदन. हा? धुलीवंदन आणि रंगपंचमी असे 3. होळी, धुलीवंदन आणि रंगपंचमी. लिहून दाखव. कुठले? होळी लिहिला. त्याच्यानंतर धुलीवंदन. सर धुलीवंदन म्हणजे? हे सेम असतं. काय म्हणतात त्याला? रंगपंचमी सारखं. त्याला धुलीवंदन पण म्हणतात. आणि रंगपंचमी ज्याला आपण खेळतो ना रंग. झालं सगळ्यांचं लिहून. आता बघ आपण किती छान माहिती शिकलो आज. आपण आज मराठी महिन्यांची बघितली. त्या मराठी महिन्यांमध्ये येणारी सण बघितले. त्याच्यानंतर मुख्य ऋतू कुठले आणि त्याचबरोबर आपण उपऋतू पण बघितले. तशी खूप आपण माहिती शिकलो. तर सर्वांच्या लक्षात राहील का आता हे एवढं सगळं जे आपण आज शिकलो? आणि आज मी खूप तुमचा हात दुखवला असेल ना? सारखं लिहायलाच लावलं मी तुम्हाला आज. नाही. त्याने काय होतं माहिती का? ज्यावेळेस आपण लिहित होतो ना सारखं तर आपला सराव होतो लिहिताना. आता किती कठीण शब्द होते ना, तर ते आपल्याला नव्याने शिकायला मिळते. बरोबर? तर हे झालं थोडक्यात यांची माहिती. त्याच्यानंतर मला एक विचारायचंय तुम्हाला अजून ना. आपल्याला तुम्हाला ज्ञानेंद्रिय माहिती का? ज्ञानेंद्रिय म्हणजे काय? अजून 2 दिनविशेष या फेब्रुवारी महिन्यात येतात. हे जे आता आपण सणांची माहिती घेतली, हिंदू जे कॅलेंडर आहे आपलं त्यानुसार सणांची माहिती घेतली. तसेच 2 दिनविशेष अजून
स्पेशल दिवस फेब्रुवारीत येतात. कोणते ते माहितीये तुम्हाला? शिवजयंती. गणेश जयंती. हा, गणेश जयंती हा हिंदू सण झाला, बरोबर आहे. आणि एक शिवजयंती हा सुद्धा एक मोठा सण असतो. शिवाजी महाराजांची जन्मतारीख ही 19 फेब्रुवारी आहे. तारखेनुसार, तिथीनुसार वेगळी आहे, तारखेनुसार 19 फेब्रुवारी आहे. त्यामुळे आपण ह्या 19 फेब्रुवारीला शिवजयंती साजरी करतो. शिवाजी महाराजांची आठवण काढणं, त्यांच्या कार्याचं स्मरण करणं, त्यांनी जी आपली चांगली मूल्य शिकवली आहेत ती अंगी बाळगण्याचा प्रयत्न करतो. आणि दुसरा, आपण आता मराठी शिकतोय ना, तर मराठीच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा दिवस असतो मराठी भाषा गौरव दिवस. तर हा दिवस असतो 27 फेब्रुवारीला. पूर्ण भारतामध्ये मराठी भाषेला आता अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी भाषा ही खूप जुनी आहे, त्यामध्ये खूप सारी साहित्य आहे. तर हा दिवस मराठी भाषेत एक खूप मोठे कवी होऊन गेले, कुसुमाग्रज त्यांचं नाव होतं. तुम्हाला ज्ञानपीठ पुरस्कार ऐकून माहितीये? ज्ञानपीठ पुरस्कार काय असतो? कोणाला माहितीये? नोबेल प्राइज. ज्ञानपीठ नोबेल प्राइज पेक्षा आपण ज्याला म्हणू की साहित्य म्हणजे लिटरेचर मध्ये पूर्ण भारतात जर तुम्ही खूप चांगली कामगिरी केली असेल, एक्सलंट कामगिरी केली असेल, खूप चांगली साहित्य निर्मिती लिहिली असेल, मग त्या कविता असतील किंवा लेखन असेल, कथा असतील, गोष्टी असतील, तर हा ज्ञानपीठ पुरस्कार सर्वोच्च पुरस्कार समजला जातो. म्हणजे भारतरत्न हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. तसंच रिगार्डिंग लिटरेचर म्हणजे साहित्याशी संबंधित ज्ञानपीठ हा सगळ्यात मोठा पुरस्कार आहे. आणि तो पुरस्कार मराठी भाषेचे कवी वा शिरवाडकर यांना मिळाला होता. आपण त्यांना कुसुमाग्रज असं म्हणूनही ओळखतो. तर त्यांचा जन्मदिवस 27 फेब्रुवारी तो आपण मराठी भाषा दिवस म्हणून साजरा करतो. तुम्ही लहानपणी एक गाणं ऐकलंय का? उठा उठा चिऊताई. कोणी ऐकलंय? उठा उठा चिऊताई सारीकडे उजाडले. मिहीरने ऐकलंय? ते गाणं कुसुमाग्रजांनी लिहिलेलं आहे. प्रत्यक्षात त्यांनी खूप वेगवेगळ्या प्रकारची गाणी लिहिली. स्वातंत्र्याविषयी लिहिली, खूप मोठ्या फिलॉसॉफीची लिहिली आणि लहान मुलांसाठी पण गाणी लिहिली. तर उठा उठा चिऊताई हे कुसुमाग्रजांनी लिहिलं. त्यांचा जन्मदिवस आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करतो. तर हिंदू जे सण आहेत, गणेश जयंती, महाशिवरात्री, त्याबरोबर मराठी माणसाला फेब्रुवारी महिन्यात हे अजून 2 सण ऍड होतात आणि ते पण आपण साजरे करतो. तर पुढच्या रविवारी जेव्हा आपला क्लास असेल, तेव्हा तुम्हाला काहीही तुमच्या आवडीचं शिवाजी महाराजांच्या संबंधी थोडंसं वाचून यायचं. मग ती गोष्ट असेल, त्यांची एखादी साहसाची कथा असेल किंवा शिवाजी महाराजांसंबंधी एखादं गाणं असेल, थोडंसं वाचून यायचं किंवा थोडंसं तयार करायचं आणि आम्हाला सांगायचं. आपण ठीक आहे. हे करूया, तसं करूया. पण करूया काहीतरी एक साजरं करूया शिवजयंतीला आणि आपण मराठी भाषा दिन पण साजरा करूया. तर त्या दिवशी तुम्ही आत्तापासून विचार करून ठेवा आपल्याला काय काय करायचंय, कोण कोण काय करेल, कोणी गोष्ट सांगेल शिवाजी महाराजांविषयी किंवा त्यांच्या लढाईची एखादा प्रसंग सांगेल किंवा बालवयात त्यांनी केलेले मोठे मोठे कामं याच्याविषयी माहिती सांगेल. कोणी पोवाडा म्हणून दाखवेल शिवाजी महाराजांवरचा, तर कोणी गाणं म्हणून दाखवेल. असं एक काहीतरी करायचं आपल्याला. ठीक आहे? काहीही चालेल, तुम्हाला आवडेल ते. उषा करेल. ठीक आहे. तर आपण असं करूया आता, तसं आम्ही कळवू तुम्हाला ग्रुपवर कसं करायचं आणि आपण मराठी भाषा दिन पण साजरा करूया. ठीक आहे? आले लक्षात? कोणाला काही शंका? नो सर. वरद, नाही. यक्षित, आपण महाशिवरात्री विषयी बोललो. रुद्र, तुला माहितीये रुद्र हे कोणाचं नाव आहे? शंकरजीचं.
हा, शंकर बाप्पांचं नाव आहे रुद्र. रुद्र म्हणजे शंकर. अजून कोणती कोणती नावं तुम्हाला माहिती आहेत? सांगा. आदित्य. हं? आदित्य हे नाव शंकराचं नाहीये बेटा. शंकराचं. ठीक आहे. शंकराचं, भोल शंकर भोलेनाथ बाप्पांचं बोले भोलेनाथ. ते त्यांना नीलकंठ. महादेव. नीलकंठ, महादेव, बरोबर आहे. अजून त्यांना भोलेनाथ का म्हणतो आपण? ते भोले भाले होते म्हणून. भोले भाले आहेत. थोडीशी तपस्या शिवशंकर केली. शिवशंकर शिवशंकर थोडीशी तपस्या केली, प्रार्थना केली. बेलाचं पान त्यांना अतिशय आवडतं. ते बेलाचं पान आपण शिवलिंगावर वाहिलं की ते लगेच प्रसन्न होतात आणि आपल्याला हवा तो आशीर्वाद देतात. कुठलाही मागा तुम्हाला ते देतात, म्हणून त्यांना भोलेनाथ असं म्हणतात. अजून त्यांचं नाव असतं, एक नीलकंठ पण म्हणतो, कारण त्यांचा गळा निळा आहे. तसंच त्यांना कर्पूर गौर असं पण म्हणतो. कर्पूर म्हणजे कापूर पाहिलाय तुम्ही आरतीच्या वेळेला? हो. आरती करताना कापूर पाहिलाय? त्या कापरासारखा पांढरा शुभ्र त्यांचा मूळ रंग असतो. शंकर बाप्पांचा, महादेवांचा रंग पूर्ण कापरा एवढा शुभ्र पांढरा असतो. पण त्यांनी विष पाहिलं जगाच्या कल्याणासाठी, त्यामुळे त्यांचा गळा आणि शरीर निळं झालं. तर त्यांना आपण कर्पूर गौरम असं सुद्धा म्हणतो. उमापती. उमापती म्हणतो, गौरीहर म्हणतो, चंद्रशेखर म्हणतो, कारण त्यांच्या कपाळावर चंद्र आहे. गंगाधर म्हणतो, कारण त्यांच्या डोक्यावर गंगा आहे. गंगा त्यांनी हे केली आहे, शिरावर ठेवली आहे. बघा, खूप सारी शंकराची नावं आज आपल्याला माहिती झाली. माहित होती तुम्हाला एवढी नावं? ठीक आहे. तर आता आज आपण खूप सारी माहिती मिळवली. पुढच्या रविवारी मी ग्रुपवर टाकेल तुम्हाला, त्यानुसार आपण पुढच्या वर्गात येताना तुम्ही त्या पान नंबरची प्रिंट आउट काढायची आहे किंवा सर? पुस्तक चांगलंच. ठीक सर? आहे. हा, हा, पुस्तक. बोल. तुम्ही हे टेक्स्टबुकचं पेज नंबर पाठवणार आहे? हो हो, मी ग्रुपवर टाकेल. आता मी आणि मॅडम आम्ही दोघं बोलू की कुठलं घ्यायचं, मग त्यानुसार ते हे- पान सांगू. हे ठीक आहे. पुस्तक आहे आपलं सुलभ भारती मराठी. इयत्ता 6वी सुलभ भारतीय. मग त्याच्यातले तुम्ही हे पेज नंबर पाठवणार? कळव ग्रुप त्यातली काही मोजकेच धडे आणि कविता आपल्याला घ्यायच्या आहेत. ठीक आहे. तर मग त्याचा उद्देश असा की तुम्हाला छोटे छोटे वाक्य स्वतः लिहिता आली पाहिजे, तुम्हाला वाचता आलं पाहिजे. बरेच मराठी शब्दांचे आपल्याला अर्थ समजत नाही, ते अर्थ समजायला पाहिजे, हा उद्देश. ठीक आहे. मग आपण जसं घेऊया कविता आणि धडे, त्यानुसार मग आम्ही तुम्हाला छोटे छोटे असे वाक्य बनवायला पण शिकवणार आहोत. मग तुम्हाला ते लिहायचे आहे. 2 वाक्य 3 वाक्य स्वतःबद्दल किंवा एखादा विषय देऊ त्या विषयावर. ठीक आहे. हळूहळू शिकूया. ठीक आहे. समजलं? तर आजचा गृहपाठ आहे जे तुम्ही ऑलरेडी लिहिलं आहे. 12 महिन्यांची नावं, त्यात येणारे मुख्य ऋतू, त्यात येणारे उपऋतू आणि सण फक्त लक्षात ठेवा, लिहू नका, लक्षात ठेवा, कारण खूप सारं लिहिणं होईल मग तुम्हाला. तर एवढं लिहायचं आहे आणि ग्रुपवर तो अभ्यास पाठवा, फोटो काढ. समजलंय सर्वांना गृहपाठ? हो सर. चला मग भेटूया आपण पुन्हा पुढच्या रविवारी. हो. बाय शुभरात्री. सर. शुभरात्री सर. शुभरात्री सगळ्यांना. बाय सर. बाय. शुभरात्र.